Hello friends and a very warm welcome to this English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या सिलेबस मधला नेक्स्ट चॅप्टर मिस स्लिपरी हा वाचणार आहे. ही एक कहाणी आहे की जी खूप छान आहे आणि वाचताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही कुठे ना कुठे तिला कनेक्ट करताय. म्हणजे बहुतेक तुमच्या बरोबर हे घटना जी आहे कधी ना कधी झाली असेल किंवा तुम्ही पण त्याचा पार्ट होता असं तुम्हाला वाटेल. तर चला वाचूया ही कहाणी मिस स्लिपरी. तर स्टोरी वाचायच्या आधी आपण बघूया की जेव्हा ही स्टोरी सुरू होते मिस स्लिपरी, सर्वात आधी वॉर्मिंग अप एक्सरसाइजेस आहेत जसे की बाकीच्या चॅप्टर्स मध्ये आहेत. तर आपण आधी ह्याला बघूया. चिट चॅट म्हणजे गप्पा गोष्टी. आता ह्याच्यात पहा काही प्रश्न केले गेले आहेत ज्याचे की तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. फर्स्ट आहे क्वेश्चन, डू यू आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स? वाय? आर्ग्यू म्हणजे काय? वादविवाद. तर तुमचं काय तुमच्या मित्रांबरोबर कधी वादविवाद झाला आहे? तर झाला असेल तर तुम्ही काय लिहाले? येस, आय आर्ग्यू विथ माय फ्रेंड्स. वाय? तर त्याचं कारण लिहावं लागेल की तुम्ही लिहू शकता की बिकॉज आय डोंट एग्री विथ हिम ऑर हर, म्हणजे मी त्याच्या गोष्टीशी सहमत नाही असतो म्हणून माझा आर्ग्युमेंट होतो, म्हणून माझा वादविवाद होतो. आणि जर नाही होत तर तुम्ही नो पण लिहू शकता याचा आन्सर. डू यू स्टॉप युअर आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम और कंटिन्यू इट फॉर अ लॉंग टाइम? सेकंड क्वेश्चन जो आहे तुमचा तो त्याच्यात विचारतो की ते तुमचे आर्ग्युमेंट्स असतात, जो वादविवाद असतो तो काय थोड्या वेळाने संपून जातो किंवा तुम्ही त्याला खूप लंब खेचता आणि खूप दिवसापर्यंत चालत राहतं. तर ह्याचाही आन्सर डिपेंड करतं. कोणाचा स्वभाव असा असतो की होते गोष्ट, काही लढाई बिडाई होते तर ते थोड्या दिवसांनी विसरून जातात आणि मग परत थोड्या वेळाने मित्र होऊन जातात. मग काही काही लोक मनात घेऊन ठेवतात आणि खूप लंब त्या गोष्टीला खेचतात. तर ह्याचाही जबाब तुमच्या पर्सनॅलिटी वरतीच आहे की आय स्टॉप माय आर्ग्युमेंट्स आफ्टर सम टाइम, किंवा तुम्ही हे लिहू शकता की नो आय डोंट स्टॉप माय आर्ग्युमेंट्स अँड कंटिन्यू इट फॉर अ लॉंग टाइम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हाय डू पीपल क्वेरल और फाइट? लोक का भांडतात? क्वेरलचा मतलब काय असतो? भांडणं. ठीक आहे. क्वेरल फाइट ह्याचा एकच मिनिंग आहे. तर तुम्हाला काय वाटतं लोक का भांडत असतील? लोकांचे विचार एकामेकाशी नाही भेटत तेव्हाच त्यांच्यामध्ये भांडण होतं. ठीक आहे, मला एक काही गोष्ट पटते पण तुम्हाला नाही पटत, तर आता आपल्यामध्ये काय होईल? पहिले वादविवाद होईल आणि मग होऊ शकतं आपल्यामध्ये भांडण होऊन जाईल. तर क्वेरलचं हाच एक कारण असतं की तुम्ही ह्याच्यात लिहू शकता की पीपल फाईट बिकॉज दे डू नॉट अंडरस्टँड इच अदर, एकामेकाला समजू नाही पावत. ठीक आहे, तर असा ह्याचा काही पण आन्सर होऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज डू वी फॉरगिव्ह और पनिश आवर डिअर वन्स फॉर देअर मिस्टेक्स? मिस्टेक्स म्हणजे काय? चुका. ठीक आहे, चूक जे कोणी करतं. तर प्रश्न असा आहे की फॉरगिव्ह म्हणजे माफ करून देणं किंवा पनिश म्हणजे सजा देणं. तर काय आपण फॉरगिव्ह करतो म्हणजे माफ करतो किंवा सजा देतो अवर डिअर वन्सला, जे आपले प्रिय लोक असतात त्यांना, फॉर देअर मिस्टेक्स, त्यांच्याशी काही चुका झाल्या. सपोज तुमचा मित्रमैत्रीण आहे किंवा तुमचा भाऊ बहीण आहे, त्याच्याशी काही चूक झाली तर काय कराल तुम्ही? तुम्ही त्याला पनिश कराल, तुम्ही त्याला सजा द्याले, या तुम्ही त्याला माफ करून द्याले, फॉरगिव्ह करून द्याले या गोष्टी करता की ठीक आहे बाई तुझ्याशी झालं, आता नाही झालं पाहिजे, असं करून तुम्ही त्याला फॉरगिव्ह कराले. तर ह्याचाही प्रश्नाचं उत्तर तुमचा होऊ शकतो. बाकी ह्याचं उत्तर असं असायला पाहिजे की येस आय फॉरगिव्ह माय डिअर वन्स फॉर देअर मिस्टेक्स. ठीक आहे, की आपल्याला मोठं असलं पाहिजे, मोठ्या मनाचं असलं पाहिजे की कुणाशी काही चुका होतात तर माणूसच आहे, चुका होतात तर काही गोष्ट नाही, त्याला माफ करणं आपली ड्युटी आहे. लास्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू फील आफ्टर अ क्वेरल विथ डिअर वन्स? जर आपला कोणी खूप जवळचा असेल त्याच्याशी आपलं भांडण होऊन जाईल, ठीक आहे, तर तुम्हाला कसं वाटेल, काय फील कराल त्यावेळेस? तर ह्याचं काय आन्सर होईल? आय फील व्हेरी बॅड आफ्टर अ क्वेरल विथ माय डिअर वन्स. ठीक आहे, आय फील अपसेट म्हणजे तुम्ही अपसेट होऊन जाले, तुम्हाला वाईट वाटेल, तुम्ही दुःखी राहिले. जर सपोज तुमचा खूप चांगला मित्र किंवा मैत्रिणीशी तुमचं भांडण होऊन जाय तर तुम्हाला चांगलं तर नाहीच वाटेल ना, तुम्हाला वाईटच वाटेल. तर अशा या गप्पा गोष्टी या तुम्ही आपसात तुमच्या मित्रमैत्रिणींशी पण हे सगळे प्रश्न करा आणि ह्याचे उत्तर पहा की ते लोक काय देतात. ओके. नेक्स्ट आहे पहा, थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन ऍज पर युअर चॉईस. इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, ऑप्शन्स आहेत त्याचे 3-3. जो ऑप्शन्स तुम्हाला करेक्ट वाटेल त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय? टिक करायचंय. असं इथे दिलाय ना हा टिक, असं तुम्हालाही टिक करायचंय. फर्स्ट आहे, डू युअर क्लासमेट्स टीज, ट्रबल अँड अवॉइड यू?
म्हणजे तुमचे जे क्लास मधले जे मुलं मुली आहेत, ठीक आहे, क्लासमेट्स म्हणजे काय, जे सहपाठी असतात तुमचे, तर तुमचे जे सहपाठी आहेत काय तुम्हाला चिडवतात, टीज म्हणजे चिडवणं, ट्रबल अँड अवॉइड यू, चिडवतात किंवा तुम्हाला परेशान करतात किंवा तुम्हाला अवॉइड करतात, म्हणजे की तुमच्याकडे लक्षच नाही देत. असं काही कधी झालंय तुमच्याबरोबर, काही होतं असं तुमच्याबरोबर? तर आहे असं तर यस लिहाले, नाहीये तर नो. आणि समटाइम्स म्हणजे कधी कधी असं होतं, तर मग ह्याच्यावरती टिक करायला. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज, ट्रबल और गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स? आता हा आहे खरा प्रश्न, की काय तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांबरोबर दुसऱ्या मुलांना मुलींना चिडवता? ठीक आहे, टीज म्हणजे काय, चिडवता किंवा त्यांना परेशान करता किंवा त्यांना काही नावं ठेवलेत त्यांचे. सपोज कोणी खूप लांब हाईट मध्ये लंबा मुलगा किंवा मुलगी आहे तर त्याचं काही नाव ठेवलं, किंवा कोणी लठ्ठ आहे तर तिला काही म्हणता. असं तुम्ही पण काय करता कधी? तर हे लहान मुलांची तर फार सवय असते, त्यांना फार मजा येतो चिडवण्यामध्ये. तर ह्याच्यात तुम्ही येस मध्ये टिक करा. जर तुम्ही करता नाही करत तर नो. आणि समटाइम्स म्हणजे कधी कधी असं करतो, मजे करता, तर इथे. हाऊ डू यू हँडल द टीझिंग? सपोज तुम्हाला कोणी चिडवतं, टीझिंग करतं तुमच्या बरोबर, तर तुम्ही तिला हँडल कसं करता? म्हणजे तुम्ही तिला काय करता अशा वेळेला जर तुम्हाला कोणी चिडवलं तर? क्राय, रडता तेव्हा, इग्नोर करता म्हणजे की लक्षच नाही देत, कोणी काही म्हणत राहे आपण लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम करायचं, किंवा कंप्लेंट टू टीचर, किंवा टीचर जवळ चालले जातात आणि तिला म्हणतात मिस मिस ह्यांनी ना मला असं म्हटलं बघा. तर ह्याच्यातनं तुम्ही जेही करत असाल त्याच्यावरती टिक करा. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश्ड इन क्लास? सपोज तुम्हाला क्लासमध्ये सगळ्यांसमोर पनिशमेंट मिळाली काही गोष्टीवरती, तर तुम्ही काय करता त्यावेळेस? तुम्ही त्या गोष्टीला कसं हँडल करता? काय रिएक्शन असतं तुमचं? परत क्राय, रडता त्यावेळेस, गेट अँग्री, खूप राग येतो तुम्हाला, असं वाटतं की काहीतरी करावं असं, किंवा डिसाईड टू चेंज, किंवा पनिशमेंट मिळाली आहे ज्या कारणाने, तर तुम्ही आपल्यामध्ये सोचता की नाही आता हे नेक्स्ट टाइम नाही होईल, आता मी आपल्याला चेंज करेन, आपल्यामध्ये परिवर्तन आणे, तर डिसाईड टू चेंज. तर या तिन्ही मधनं काय करता त्याच्यावरती टिक कराले. लास्ट आहे, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल इन्सल्ट यू? हा फार महत्वाचा प्रश्न आहे, की सगळ्यात तुमच्या हिशोबे सगळ्यात बेस्ट वे काय आहे, कोणता तरीका आहे ज्याच्याने तुम्हाला रिॲक्ट करायचा, म्हणजे तुम्ही काय तुम्हाला काय केलं पाहिजे जेव्हा तुम्हाला कोणी परेशान करतं किंवा तुमची इन्सल्ट करतं, तुमचा अपमान कोणी करतं किंवा तुम्हाला परेशान करतं, तर कोणता बेस्ट वे आहे रिॲक्ट करायचा, कसं आपल्याला केलं पाहिजे तुमच्या हिशोबे? टेक रिवेंज म्हणजे बदला घ्यायचा, बदला, इसने मेरे साथ ऐसे किया मैं भी इसके साथ वैसे ही करूंगा, अशा टाईपचं करायचं. किंवा इग्नोर देम टोटली, की ठीक आहे त्यांनी जे केलं ते केलं, आपण त्याच्याकडे मुळीच लक्ष नाही द्यायचं, आपण आपलं काम नीट प्रकारे करायचं, आपण जसे आहोत तसंच राहायचं. बिकम डिप्रेस्ड, हे फार खतरनाक आहे, किंवा त्या गोष्टींमध्ये येऊन आपण आपल्याला कमी आखून आणि डिप्रेशन मध्ये चाललं जायचं. डिप्रेशन काय असतं, की म्हणजे अगदीच कुणाशी बोलणं चालणं सोडून द्यायचं आणि खूप चुप चुप राहायचं, ठीक आहे, आणि आतल्या आत घुळत जायचं, त्याच्याने काय होते, मग आपली तब्येत खराब होते. तर बिकम डिप्रेस्ड हा चांगला तरीका आहे, किंवा नन ऑफ देम, या तिन्ही मधनं काहीच नाही. तर तुम्हाला जे तरीका चांगला वाटत असेल त्याच्यावरती तुम्ही टिक कराल. सपोज अगर मला हा प्रश्न विचारला जाय तर मी काय करेन, मी तर करेन इग्नोर दॅम टोटली, ज्याला जे म्हणायचंय म्हणे. जर माझी कोणी इन्सल्ट केली या तर मी त्याला जवाब देईन, ह्याच्यात तसं आहे नाही ऑप्शन, तर मी इग्नोर करेन, ठीक आहे, मला काही फरक नाही पडत, जे मी तर बाई चांगली आहे तर मी चांगलीच राहीन, ठीक आहे. तर तुम्ही आपल्या ह्याच्यात लिहा. त्याच्यानंतर आहे रिराईट युझिंग प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल लेटर्स. तर हे आता आपण नेक्स्ट जे आता आपण स्लाइड्स बघू त्याच्यात पाहूया. पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला माहिती असतील कोणकोणते असतात. फुल स्टॉप जो की सेंटेन्स संपल्यावरती असतो. कॅपिटल लेटर्सनी हमेशा जे आहे सेंटेन्सची स्टार्टिंग होते. एक तर कॅपिटल लेटर्स सेंटेन्सच्या स्टार्ट मध्ये येतं, प्लस प्रॉपर नाउन्स जिथेही असतात, कुणाचं नाव, कुणा सिटीचं नाव, अशा प्रकारे असते ते प्रॉपर नाउन्स मध्ये कॅपिटल लेटर्सचा यूज होतो. मग क्वेश्चन मार्क, जिथे कोणता क्वेश्चन असतो तिथे क्वेश्चन मार्कचा यूज होईल. असे इन्व्हर्टेड कॉमाच खूप सारं असतं. ओके, तर ह्याला पाहू. आणि मग क्वेश्चन आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू गेट रीड ऑफ अ नेगेटिव्ह क्वालिटी इन युअर फ्रेंड. तुमच्या हिशोबे, तुम्हाला आपल्या हिशोबे लिहायचं आहे की सगळ्यात बेस्ट वे कोणता आहे, चांगला तरीका कोणता आहे सगळ्यात
तुमच्या मित्राची, ठीक आहे, कोणची जर नेगेटिव्ह क्वालिटी आहे, काही त्याच्यात खराब वस्तू आहे, बॅड क्वालिटी आहे, तर तुम्ही त्याला कसं हेल्प कराले, त्याच्यामधली ती खराब क्वालिटी दूर करायला त्याला कशी मदत कराले. जर तुम्ही खरे मित्र असाल तर तुम्ही त्याला सांगाले आणि कशी मदत कराले हे ह्याच्यात लिहायचं आहे. तर चला आपण हे जे आता हे 2 एक्सरसाइजेस आपण बघूया की कसे करायचे आहेत. तर आता आपण जे एक्सरसाइजेस बघितल्या त्यांना बघूया कसं करायचंय. पंक्च्युएशन मार्क्सची होती पहिली आपली जी एक्सरसाइज. अमर सेड आय कुड नॉट कम्प्लीट माय ज्योग्राफी होमवर्क. ठीक आहे. तर सर्वात आधी आपला स्टार्ट होतोय जो सेंटेन्स अमर, तर आणि तसंही हा प्रॉपर नाउन आहे. तर ए कॅपिटल होऊन गेला. अमर सेड म्हणजे काय, अमर म्हणाला. आता जेव्हाही कधी अशा टाईपचं सेंटेन्स असतात ज्यात की सेड आलं, ठीक आहे ना, हे लक्ष देऊन ऐका. तर सेड असं काही येतं तर त्याच्यानंतर सेड नंतर लागून जातो कॉमा. ओके. सेड नंतर कॉमा, मग इन्व्हर्टेड कॉमास, डबल इन्व्हर्टेड कॉमास हे पहिला म्हणतात. हे जे दिसतात ना 2 ते असे कॉमा वरती लागले, इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट करतात. मग जो पहिला अक्षर असतो आई, आई तर हमेशाच तुम्हाला जो आहे कॅपिटल मध्ये लिहायचा आहे, कुठे केव्हा यूज हो. ठीक आहे. तर आई हा कॅपिटल आला. आई म्हणजे काय असतं की मी, ठीक आहे ना. ह्या सेंटेन्सचा मिनिंग काय झाला, अमर सेड, अमर म्हणाला, आय कुड नॉट कम्प्लीट माय ज्योग्राफी होमवर्क, म्हणजे मी आपला ज्योग्राफी होमवर्क जो आहे तो पूर्ण नाही करू पावलो. तर आता बघा, अमर सेड कॉमा, मग इन्व्हर्टेड कॉमा स्टार्ट, मग आय कुड नॉट कम्प्लीट माय ज्योग्राफी होमवर्क. इथे ज्योग्राफी हा एक काय आहे, सब्जेक्टचं नाव आहे. कोणत्याही पर्टिक्युलर सब्जेक्ट, म्हणजे हा एक प्रॉपर नाउन झाला. सब्जेक्टचं नाव आहे म्हणून जी जो आहे हा कॅपिटल झाला इथे. ठीक आहे. तर ज्योग्राफीचा जी कॅपिटल झाला, होमवर्क फुल स्टॉप लागला. सगळ्यात आधी आता आपण काय करतो, फुल स्टॉप लावतो आणि मग इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होऊन जातो. तर अशा प्रकारे हे झालं. नेक्स्ट सेंटेन्स, वाय डिड यू गो टू नागपूर. ओके. वाय डिड यू, तर डब्ल्यू कॅपिटल झाला, पूर्ण सेंटेन्स लिहिला. नागपूर एक सिटीचं नाव आहे, तर हा एक प्रॉपर नाउन आहे म्हणून हा कॅपिटलनी एन लिहिलं, क्वेश्चन मार्क, बिकॉज दिस इज अ क्वेश्चन. हा एक क्वेश्चन आहे, तर इथे एक क्वेश्चन मार्क लागला, इथे फुल स्टॉप नाही लागलेले. नेक्स्ट आहे, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया लिव्स एट राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. म्हणजे काय झालं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजे भारतचे जे राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रपती भवनला न्यू दिल्ली म्हणजे नवी दिल्लीमध्ये राहतात. आता इथे काय काय कॅपिटल आलं बघा. फर्स्ट लेटर कॅपिटल झाला टी, त्याच्यानंतर प्रेसिडेंट हा एक मोठा म्हणजे उपाधी आहे ना प्रेसिडेंटची, तर म्हणून हे पण एक प्रॉपर नाउन झालं, तर इथे पी कॅपिटल होऊन गेलं. ऑफ इंडिया, इंडिया आपल्या देशचं नाव आहे, तर आई कॅपिटल होऊन गेलं. लिव्स ऍट राष्ट्रपती भवन, ही पण एक जागेचं नाव आहे, एक पर्टिक्युलर जागा, ठीक आहे ना, एक नेमकी त्या जागेवरती ते राष्ट्रपती राहतात. तर म्हणून आर आणि बी राष्ट्रपती भवनचं पहा दोन्ही कॅपिटलनी लिहिलंय आपण. समजण्यात आली गोष्ट. इन न्यू दिल्ली, आता न्यू दिल्ली सुद्धा एक सिटीचं नाव आहे म्हणून एन आणि डी दोन्ही आपण जे आहे ते कॅपिटलनी लिहिलं आणि मग लास्ट मध्ये फुल स्टॉप. हे तर तुम्ही म्हणजे की ठरवून घ्या की सगळ्यात पहिला वर्ड कॅपिटल आणि लास्ट मध्ये फुल स्टॉप किंवा किंवा क्वेश्चन मार्क, जे जसं सेंटेन्स असेल क्वेश्चन असेल त्या अकॉर्डिंग ते लागतं. नेक्स्ट आहे, व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज. तर आता हा कसा आहे, हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे खूप आश्चर्य आणि भय भरलेला. व्हॉट अ लाऊड एक्सप्लोजन दॅट वॉज, म्हणजे किती मोठा एक्सप्लोजन. एक्सप्लोजन म्हणजे केव्हा होतं, जसं काही बम फटतोय असं काही होतं, एक्सप्लोजन होतं तो, ठीक आहे ना, खूप मोठा धमाका ज्याला म्हणतात. तर हे काय आहे, हे आश्चर्य आणि भयाच्यात मिळालेलं आहे, तर म्हणून ह्याच्यात एंड मध्ये हा आला एक्सक्लेमेटरी मार्क. हे जे तुम्हाला एक लाईन आणि फुल स्टॉप सारखं दिसतंय, दिस इज कॉल्ड एक्सक्लेमेटरी मार्क. अशा टाईपचा सेंटेन्स दिसला तर हे समजाले. आता ह्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो की ह्याच्यात तर व्हॉट लिहिलंय, तर आपल्याला कसं वाटतं बघा की हे क्वेश्चन आहे, कारण की व्हॉटने तर क्वेश्चन सुरू होतात, पण नेहमीच व्हॉटने क्वेश्चन सुरू होय जरुरी नाहीये. व्हॉट, हाऊ हे सगळे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये सुद्धा लागतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला वाचून आणि लाईन समजावी लागेल की ह्याच्यात काय म्हटलं जात आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे डिसाइड करा की हा क्वेश्चन आहे की हा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी अँड बॉटनी आर द ब्रांचेस ऑफ सायन्स. ओके. तर हे जितकेही सब्जेक्ट दिले आहेत हे सब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे ना. फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी आणि हे सायन्स सुद्धा. तर हे सगळ्यांचे फर्स्ट लेटर कॅपिटल होती आणि काय होईल याच्यात सांगा, पटपट सांगा. येस, व्हेरी गुड. सगळ्यांच्या मध्ये
फिजिक्स नंतर कॉमा, केमिस्ट्री नंतर कॉमा. ठीक आहे. मग झुओलॉजी अँड बॉटनी, तर झुओलॉजी अँड लिहिलंय, ह्याच्यामध्ये अँड येऊन गेलं म्हणून ह्या दोन्हीमध्ये कॉमा नाही येईल. हे बघा, फिजिक्स कॉमा, केमिस्ट्रीचं सी कॅपिटल होऊन गेलं, कॉमा, झुओलॉजी झेड कॅपिटल झालं, अँड बॉटनीचं बी कॅपिटल झालं. आर ब्रांचेस ऑफ सायन्स. म्हणजे काय झालं, फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी या सगळ्या सायन्सच्या, विज्ञानचा शाखा आहेत. ब्रांचेस म्हणजे काय, शाखा आहे. नेक्स्ट आहे, राईट इन युअर ओन वर्ड्स, व्हॉट अकॉर्डिंग टू यू इज द बेस्ट वे टू गेट रिड ऑफ अ नेगेटिव्ह क्वालिटी इन युअर फ्रेंड. तुमच्या मित्रात जर कोणती नेगेटिव्ह क्वालिटी आहे तर त्याला कसं सोडवाल. तर आय विल टेल हिम हर, तर मी त्याला सांगेन. हिम हर मी का लिहिलंय की मित्रही होऊ शकतो आणि मैत्रीण पण, म्हणून हिम म्हणजे मित्र, हर म्हणजे मैत्रीण. टू बी क्रिएटिव्ह, तो जर क्रिएटिव्ह होईल मित्र किंवा मैत्रीण तर तो कोणत्या वाईट संगतीपासून या वाईट गोष्टीपासून दूर होऊ शकतो, काही नवीन वस्तू करेल. टू चेंज द टोन ऑफ हिज हर थॉट्स, तो जे काही सोचतो त्याची सोचला आपण बदलायला त्याला सांगू की असं नको सोचू, नेगेटिव्ह नको सोचू, पॉझिटिव्ह मध्ये सोच. ठीक आहे, सकारात्मक विचार ठेव. टू कन्सन्ट्रेट व्हॉट मेक्स द थॉट नेगेटिव्ह अँड ट्राय टू रिमूव्ह इट. त्याला हे सांगू की कन्सन्ट्रेट कर, एकाग्रचित्त हो की कोणचे, व्हॉट मेक्स द थॉट नेगेटिव्ह, तुझे थॉट्स नेगेटिव्ह कोणत्या कारणाने होतात, नकारात्मक काय कारणाने होतात, आणि जे कारण तुला कळेल त्याला रिमूव्ह इट, त्याला हटवून दे आपल्या दिमागमधनं, आपल्या मनातनं त्याला पूर्णतः हटवून दे. द ऍडव्हान्टेजेस ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, तुला नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे, नेहमी सकारात्मक सोचायचंय, चांगलं सोचायचंय की हा मी हे करू शकतो, या कोणची पण वाईट वस्तूच्या बाबतीत बिलकुल नाही सुचायचं. कारण त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहे, त्याचे लाभ काय आहे हे त्याला सांगायचं. आणि आय विल ऍडवाइज हिम टू प्रॅक्टिस प्राणायाम, प्राणायामनी खूप लाभ होतो, तर मी त्याला हे सांगेन की प्राणायाम करत जा, त्याच्याने खूप जास्त लाभ होतो. अशा प्रकारे या गोष्टी मी सांगू शकते आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला, आणि तो जे नेगेटिव्ह जे त्याच्यातले क्वालिटीज आहेत ते दूर होतील अशा प्रकारे. तर आज आपण खूप छान हा चॅप्टरचा वॉर्मिंग अप एक्सरसाइज केल्या. आपण पाहिलं की कसं आपण आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये जे काही खराब गोष्टी जर सपोज आहेत तर त्यांना कसं सांगायचं, कसं दूर करवायचं. पंक्च्युएशन मार्क्सच्या बाबतीत आज आपण इतकी इम्पॉर्टंट एक्सरसाइज समजली. तिला तुम्ही परत बघा आणि परत नीट समजा की कॉमा, इन्व्हर्टेड कॉमाज वगैरे कुठे लावतात आणि कसं करायचं. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आपला जो चॅप्टर आहे तो सुरू करू. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.